मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीला प्रारंभ होऊन जवळपास आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असताना देखील 1300 पेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज घेतलेला आहे। 700 पेक्षा जास्त उमेदवार या ठिकाणी नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्ज भरताना उमेदवारांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामना करावा लागतोय। जवळपास आठवडाभर उलटून देखील शेवटचे 2 दिवस राहिले तरी देखील उमेदवारांचा आतापर्यंत अर्ज प्रक्रिया अपूर्ण असल्याने वकिलांकडे देखील मोठ्या प्रमाणावरती उमेदवारांनी आता धाव घेतली। वकिलांमार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाते। आपण बघू शकतो जवळपास मालेगाव शहरातील बऱ्यापैकी उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत वकिलांकडे आणि त्या ठिकाणी अर्जांची छाननी करून प्रक्रिया पूर्ण करतायत आणि त्या पार्श्वभूमीवरती वकिलांमार्फत आपण चर्चा करूया नेमक्या अर्ज भरण्यासाठी नेमक्या अडचणी काय येतात। सर नेमकं काय अडचणींचा सामना करावा लागतो? पहिली गोष्ट म्हणजे 25 तारखेला नाताळी सुट्टी आली, सगळ्या सरकारी कार्यालयांना सुट्ट्या होत्या। 26 तारखेला एक दिवस मिळाला, 27 तारखेला परत शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस आले। त्यामुळे उमेदवारांना त्यांचे मिळकती संबंधी जे गव्हर्नमेंटकडनं कागदपत्र मिळवायचे आहेत, खरेदी विक्रीचे कागदपत्र मिळवायचे आहेत, तसेच व्हॅल्युएशन काढायचे गव्हर्नमेंट ऑफिसमधून, 7/12 उतारे, त्याच्यानंतर पोलीस केसेस संबंधी माहिती, बँकेमधून बँकेचे अकाउंट स्टेटमेंट, अकाउंट नंबर, कर्जाच्या थकबाकीची माहिती, या सगळ्या माहित्या मिळवण्यासाठी ज्या उमेदवारांची या सगळ्या माहित्या गोळा करण्यासाठी त्यांना वेळ कमी मिळालेला आहे। त्यामुळे हे सगळे उमेदवार आणि इच्छुक उमेदवार हे या माहिती गोळा करण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे हा फॉर्म भरण्यासाठी विलंब होत आहे। आता जवळपास माझ्यापुढे 25-30 फॉर्म येऊन पडलेले आहेत आणि एका दिवसात फक्त 2 किंवा 3 फॉर्म भरले जातात। बरीच किचकट माहिती विचारलेली आता यावेळेस इलेक्शन फॉर्ममध्ये, म्हणजे उमेदवाराच्या सगळ्या माहिती विचारलेल्या आहेत। त्याच्या स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, पोलीस केसेस, त्याच्यानंतर त्याच्या उमेदवाराच्या जोडीदाराची म्हणजे उमेदवाराचा पती असेल तर पत्नीची माहिती डिटेल विचारलेली आहे। 4 चाकी गाड्या, 2 चाकी व्हीलर गाड्या यांच्या डिटेल्स विचारलेल्या आहे की तुम्ही खरेदी घेताना त्याची किंमत काय होती, आजची किंमत काय आहे, या सगळ्या माहित्या भरण्यासाठी फार विलंब लागतोय आणि गोळा करायला ह्या उमेदवारांना फार वेळ लागतोय। त्यामुळे इलेक्शन प्रक्रिया सुरू होऊन सुद्धा शेवटचे 2 दिवस आता उद्या आणि परवा शिल्लक आहे। त्यामुळे उमेदवारांचे आता फॉर्म भरताना या अडचणी पूर्ण बघूनच आम्ही ते फॉर्म पूर्ण करतोय आणि जवळपास आता उद्यापर्यंत फॉर्म कंप्लीट होतील आणि उद्या आणि परवा या 2 दिवसात उमेदवार त्यांचे फॉर्म दाखल करू शकतात। नक्कीच आठवडाभर उलटून देखील अजून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जवळपास मंदावली आहे आणि किचकट प्रक्रियामध्ये असलेल्या सुट्ट्या आणि त्याच महायुती संदर्भात, आघाडी संदर्भात आलेली चर्चा यामुळे उमेदवार देखील आता रखडून राहिले आहेत। मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।